नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे 29 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स. चला तर सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, प्रेम प्रकाश यांच्या हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर या पुस्तकाचे अनावरण कोणी केले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रेम प्रकाश यांच्या हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 2, इंडियन कन्व्हर्जेशन कॉन्फरन्स 2025चे आयोजन कुठे करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डेहराडून येथे इंडियन कन्व्हर्जेशन कॉन्फरन्स 2025चे आयोजन करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 3, डेहराडून येथे कोणत्या कालावधीत इंडियन कन्व्हर्जेशन कॉन्फरन्स 2025चे आयोजन करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 ते 27 जून दरम्यान डेहराडून येथे या कालावधीमध्ये इंडियन कन्व्हर्जेशन 2025चे आयोजन करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 4, स्टेट ऑफ द क्लायमेट इन आशिया रिपोर्ट 2024 कोणी जारी केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, WMO या संस्थेने स्टेट ऑफ द क्लायमेट इन आशिया रिपोर्ट 2024 जारी केला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 5, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO चे मुख्यालय कोठे आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जिनिव्हा येथे WMOचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 6, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज MSME डे कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 27 जून रोजी MSME डे साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 7, युनायटेड नेशनने कोणत्या वर्षी 27 जून MSME डे साजरा करण्यास मान्यता दिली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2017 साली युनायटेड नेशनने 27 जून MSME डे साजरा करण्यास मान्यता दिली होती. पुढचा प्रश्न आहे नंबर 8, कोणत्या राज्यातील सलखन फॉसिल पार्कला UNESCO ने वर्ल्ड हेरिटेज साईटच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये सामील केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तर प्रदेश या राज्यातील सलखन फॉसिल पार्कला UNESCO ने वर्ल्ड हेरिटेज साईटच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये सामील केले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 9, कोणत्या राज्यात भगवान जगन्नाथ रथ यात्रा सुरू झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओडिसा या राज्यामध्ये भगवान जगन्नाथ रथ यात्रा सुरू झाली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 10, कोणत्या कालावधीत ओडिसामध्ये भगवान जगन्नाथ रथ यात्रा पार पडणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 27 जून ते 8 जुलै या दरम्यान ओडिसामध्ये भगवान जगन्नाथ रथ यात्रा पार पडणार आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 11, ब्रँड फिनान इंडिया 100मध्ये कोणता भारताचा सर्वात व्हॅल्युएबल ब्रँड ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टाटा ग्रुप हा ब्रँड फायनान इंडिया 100मध्ये भारताचा सर्वात व्हॅल्युएबल ब्रँड ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 12, टाटा ग्रुपची ब्रँड व्हॅल्यू किती बिलियन डॉलर झाली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 31.6. टाटा ग्रुपची ब्रँड व्हॅल्यू 31.6 बिलियन डॉलर्सची झाली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 13, टॉप नॅशनल प्लेयर्स स्टिपेंड स्कीम कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल इंडिया चेस फेडरेशन याद्वारे टॉप नॅशनल प्लेयर्स स्टिपेंड स्कीम सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 14,
ऑल इंडिया चेस फेडरेशनचे मुख्यालय कोठे आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चेन्नई येथे ऑल इंडिया चेस फेडरेशनचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. नाटो संमेलन 2026 कोणत्या देशात होणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तुर्की या देशामध्ये नाटो संमेलन 2026 होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. भारताची पहिली समुद्री क्षेत्रातील NBFC कंपनी कोणती ठरली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी भारताची पहिली समुद्री क्षेत्रातील NBFC कंपनी ठरली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. आसियान इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जू जियाई यांची आसियान इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. कोणत्या देशाच्या जू जियाई यांची आसियान इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चीन या देशाच्या जू जियाई यांची आसियान इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. भारताचा पहिला AI पॉवर ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम एक्सप्रेस वे कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, द्वारका एक्सप्रेस हा भारतातील पहिला AI पॉवर ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम एक्सप्रेस आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदान करण्याची परवानगी मिळालेले कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बिहार हे राज्य मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदान करण्याची परवानगी मिळालेले पहिले राज्य ठरले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. भारताचा एकूण प्रजनन दर कितीवर घसरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1.9% दर हा भारताचा एकूण प्रजनन दर घसरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुधांशु मित्तल यांची भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. सुधांशु मित्तल यांची कोणत्या कालावधीसाठी भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2025 ते 29 या दरम्यान सुधांशु मित्तल यांची या कालावधीमध्ये भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. भारतीय खो खो महासंघाच्या खनिजदार पदी नियुक्ती झालेले गोविंद शर्मा कोणत्या राज्यातील आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र या राज्यातील गोविंद शर्मा भारतीय खो खो महासंघाच्या खनिजदारपदी निवड झालेले आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. देशातील अव्वल 100 भारतीय कंपन्यांचे एकूण ब्रँड व्हॅल्यू किती अब्ज डॉलर झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 236.5 अब्ज डॉलर ही देशातील अव्वल 100 भारतीय कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यू झाली आहेत. मित्रांनो, हे होते 29 जून 2025च्या चालू घडामोडी. या व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळल्या तर कमेंट नक्की करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. इथेच थांबूया.